विद्यार्थी मित्र हो, आपल्या सर्वांचं या व्हिडिओ लेक्चरमध्ये अगदी मनापासून स्वागत। आपल्या ज्ञातच आहे की आपण आयोनिक इक्विलिब्रियम हा चॅप्टर या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासतो आहोत आणि हा आपला 6वा व्हिडिओ लेक्चर आहे। मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की व्हॉट इज पीएच, व्हॉट इज पीओएच, रिलेशनशिप बिटवीन पीएच अँड पीओएच अँड पीएच स्केल। आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट्स। नाव लिहून घेऊ आपण वही आणि पेन घेऊन बसला असाल अशी अपेक्षा करतो। वही आणि पेन घेऊन बसला असाल तर वहीमध्ये आपण ते नोंदवून घ्यावं। हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट्स। आता सुरुवातीला आपण बघू सॉल्ट। जे आपल्याला माहिती आहे सॉल्ट म्हणजे काय की सॉल्ट हा कॅटायन आणि एनायन यांच्यापासून बनलेला असतो। एक साधं उदाहरण घेऊ आपण, HCl आणि NaOH। आपल्याला माहित आहे HCl ऍसिड आहे, NaOH बेस आहे। ऍसिड पासून एनायन मिळेल आणि बेस पासून कॅटायन मिळेल, अशा पद्धतीनं NaCl तयार होईल प्लस वॉटर। आता NaCl ला आपण म्हणतो सॉल्ट, है की नाही? मग असे किती प्रकारचे सॉल्ट्स आहेत तर देयर आर 4 टाइप्स ऑफ सॉल्ट्स। जसं आपल्याला माहिती आहे की ऍसिड असेल तर तो वीक ऍसिड असेल किंवा स्ट्रॉंग ऍसिड असेल, बेस असेल तर तो आयदर इट मे बी वीक बेस और आयदर इट मे बी स्ट्रॉंग बेस। असे वीक स्ट्रॉंग असे 4 प्रकारचे परम्युटेशन कॉम्बिनेशन करून आपल्याकडे 4 प्रकारचे सॉल्ट्स आपल्याला मिळतात। देयर आर 4 टाइप्स ऑफ सॉल्ट्स। वी विल राइट वन बाय वन। फर्स्ट वन, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस। ज्याच्यामध्ये ज्या सॉल्ट बनलेला आहे हा स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस या दोन्हींच्या कॉम्बिनेशन पासून बनलेला आहे। फॉर एक्झाम्पल जे आताच आपण एक्झाम्पल बघितला NaCl असेल किंवा KNO3 असेल, बरेचसे एक्झाम्पल्स आहेत की जे स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून बनलेले सॉल्ट्स आहेत। आपण उदाहरणादाखल 2 एक्झाम्पल आपण बघायचं। दुसरा आहे सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस। परत स्ट्रॉंग ऍसिड घेऊ आपण HCl, वीक बेस एखादा एक्झाम्पल आपल्याला माहिती असेल, फॉर एक्झाम्पल घ्या NH4OH। मग जो सॉल्ट तयार होईल तो असेल NH4Cl, ठीक आहे। त्याचबरोबर अजून एक्झाम्पल आपल्याला घेता येईल KCl नाही म्हणता येईल आपल्याला CuSO4, फॉर एक्झाम्पल CuOH ट्वाइस कॉपर हायड्रॉक्साइड आणि H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड। सल्फ्युरिक ऍसिड स्ट्रॉंग ऍसिड आहे, कॉपर हायड्रॉक्साइड वीक बेस आहे, यांच्या कॉम्बिनेशन पासून आपल्याला मिळेल CuSO4, पैकी नाही। तिसरं एक्झाम्पल, आता वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस आता सांगितल्यासारखं की HCl आहे, HF आहे, H2S आहे, बरेचसे एक्झाम्पल्स आहेत। फॉर्मिक ऍसिड आहे जे वीक आहेत आणि स्ट्रॉंग बेस आपल्याला माहिती आहे NaOH आहे, KOH आहे, बरेचसे एक्झाम्पल्स आहेत। आता वीक ऍसिड मध्ये घेऊ आपण ऍसिटिक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस मध्ये घेऊ NaOH। यांच्या कॉम्बिनेशन पासून आपल्याला मिळेल CH3COO Na सोडियम ऍसिटेट, किंवा KOH स्ट्रॉंग बेस घेतलाय, HCl वीक ऍसिड घेतले, त्याच्यापासून बनेल KCl
दोन दोन एक्झाम्पल आपण बघतो, KCl असेल आणि असे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत. आता पुढे चौथा जो आहे ज्याच्यामध्ये वीक ऍसिड अँड वीक बेस, दोन्ही वीक आहेत. फॉर एक्झाम्पल घ्या CH3COO NH4. बघा हा सॉल्ट कशापासून बनलेला आहे? वीक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, वीक बेस NH4OH किंवा NH4CN, वीक बेस NH4OH आणि वीक ऍसिड HCl यांच्यापासून हा बनलेला. तर याच्यामध्ये 4 टाइप्स आहेत सॉल्टचे आणि त्या सॉल्टचं हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला ऍसिड मिळू शकतं किंवा बेस मिळू शकतं. आता आपण बघू की हे नेमकं हायड्रोलिसिस आहे का. आपण बघू कन्सेप्ट ऑफ हायड्रोलिसिस, नेमकं हायड्रोलिसिस म्हणजे आहे का ते आता आपण अभ्यासू. कन्सेप्ट ऑफ हायड्रोलिसिस. आता ढोबळ म्हणा ना, हायड्रोलिसिस एखाद्या सॉल्टचे वॉटर बरोबर रिएक्शन झाली तर त्याला म्हणू आपण हायड्रोलिसिस. आणि वॉटर मध्ये कोणकोणते घटक आहेत? H3O प्लस आणि OH मायनस. आता कोणताही जर सॉल्ट तुम्ही घेतला, सॉल्ट इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, इट विल डिसोसिएट completely. On the other hand, water, pure water is dissociated, it is dissociated to a very little extent. मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण बघितले की जर पाणी शुद्ध असेल, प्युअर वॉटर असेल तर इट विल डिसोसिएट टू व्हेरी लिटल एक्सटेंट. दॅट इज H2O plus H2O dissociate as H3O plus OH minus. आता कोणताही प्युअर वॉटर तुम्ही घेतलं तर आपल्याला माहिती आहे की त्याच्यामध्ये H3O प्लस म्हणजेच H प्लस म्हणून आपण आणि OH मायनस, त्या दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन सेम असेल. आणि ज्यावेळेस सेम असेल त्यावेळेस सोल्युशन कसं असेल? न्यूट्रल असेल. बाय एनी हाउ इफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ से H प्लस और OH मायनस इज डिस्टर्ब, H2O प्लस किंवा OH मायनसच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये जर तफावत आली, फरक आला, कमी जास्त झाला, तर मग मात्र हे निर्माण होणारे सोल्युशन आहे, द रिझल्टंट सोल्युशन विल बी आयदर ऍसिडिक ऑर बेसिक. सो सॉल्ट मधल्या कॅटायन असेल किंवा एनायन असेल, यांची जर रिएक्शन वॉटर बरोबर झाली आणि मग वॉटर बरोबर झाल्यानंतर एकतर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन किंवा H3O प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन किंवा OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब झालं, त्यावेळी तो जो सबस्टन्स तयार होणार आहे तो ऍसिडिक असेल किंवा बेसिक असेल. त्या सर्व प्रक्रियेला म्हणतो आपण हायड्रोलिसिस. सो व्हॉट इज ऍक्च्युअल डेफिनेशन ऑफ हायड्रोलिसिस? इट इज नथिंग बट कॅटायन or anion or both from this salt react with water so as to produce either acidity or alkalinity. That is called as hydrolysis. म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा की सॉल्ट मधला कॅटायन असेल किंवा एनायन असेल किंवा दोन्ही असतील, वॉटर मधला हायड्रोनियम आयन किंवा OH मायनस, त्या दोन्ही पैकी कुणातरी एकाकडे किंवा दोन्ही बाजूला जर त्याची रिएक्शन झाली असेल आणि त्यामुळे निर्माण होणारे जर सोल्युशन ऍसिडिक असेल किंवा बेसिक असेल, त्या प्रोसेसला म्हणतो आपण हायड्रोलिसिस. आता आपण टप्प्याटप्प्याने बघू. हायड्रोलिसिस ऑफ ईच सॉल्ट किंवा प्रत्येक सॉल्ट घेऊ आपण. जो सॉल्ट मगाशी आपण बघितलं की
स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेसपासून बनला असेल, किंवा स्ट्रॉंग ॲसिड वीक बेसपासून बनला असेल, किंवा वीक ॲसिड स्ट्रॉंग बेसपासून बनला असेल, किंवा वीक ॲसिड आणि वीक बेस, त्या चारही सॉल्ट जे 4 प्रकारचे सॉल्ट्स आहेत त्या सॉल्ट्सचं हायड्रोलिसिस केल्यानंतर आपल्याला कोणत्या प्रकारचं सोल्युशन मिळतं, ॲसिडिक सोल्युशन मिळतं किंवा बेसिक सोल्युशन मिळतं, याचा सगळा अभ्यास आपण आता प्रत्येक इंडिव्हिज्युअल सॉल्ट घेऊन करू. पहिलं घेऊ आपण सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस. आता गंमत म्हणजे salt of strong acid and strong base does not undergo hydrolysis. त्यांचा हायड्रोलिसिस होत नाही का बघू आपण. कोणताही सॉल्ट स्ट्रॉंग ऍसिड घेऊ आपण, आपल्याला आवडतो HCl घेऊ, आणि स्ट्रॉंग बेस घेऊ आपण NaOH, जे मगाशी सुद्धा आपण लिहिलेलं आहे. अशापासून सॉल्ट कोणता तयार होईल तर NaCl प्लस वॉटर. हा जो NaCl आहे that NaCl salt is made up of strong acid and strong base. So when it dissolved in water किंवा when it react with say water, उलट घेऊ आपण, products formation will be HCl plus NaOH. हायड्रोलिसिस केलं की HCl आणि NaOH तयार. आता सॉल्ट जेव्हा पाण्यामध्ये मिसळेल त्यावेळी सॉल्ट प्लस वॉटर प्लस HCl प्लस NaOH सगळे असतात, म्हणजे HCl प्लस NaOH पाण्यामध्ये मिसळल्यानंतर प्लस वॉटर. प्रत्येक आयन स्ट्रॉंग आहे. आता बघा H3O प्लस आयन तयार होईल, त्याचबरोबर Cl मायनस आयन तयार होईल, Na प्लस आयन तयार होईल आणि OH मायनस आयन तयार होईल. हे पॉसिबल आयन्स वॉटर मध्ये असतील किंवा ते सॉल्ट पाण्यामध्ये डिझॉल्व केलं की हे होते. आता आपली व्याख्या काय आहे, व्हॉट इज द डेफिनेशन. आवर डेफिनेशन इज दॅट cation or anion it react with either H plus of water or OH minus of water so as to produce acidic or basic solution. आता पहिल्यांदा बघू आपण Na प्लस ज्यावेळी OH मायनस, आता बघा हा प्लस पुन्हा प्रोडक्ट होणार आहे निगेटिव्ह बरोबर, काय तयार होईल तर तयार होईल NaOH. आता गंमत अशी आहे की आपण मागच्या पाठामध्ये सुद्धा बघितले की स्ट्रॉंग बेस इट विल डिसोसिएट कम्प्लीटली, म्हणजे Na प्लस OH बरोबर रिएक्शन केल्यानंतर NaOH होईल, पण उलटी रिएक्शन ही जास्त होणार. त्यामुळं NaOH हे NaOH न राहता OH मायनस आणि Na प्लस च्या रूपात राहील, बरोबर. आता दुसरं एक्झाम्पल घेऊ. H3O प्लस च्या ऐवजी मिळतो H प्लस प्लस Cl मायनस. इथं सुद्धा HCl होण्याच्या ऐवजी H प्लस आणि Cl मायनस हेच प्रमाण जास्त असेल. आता बघा H प्लस चं पण प्रमाण आहे, OH मायनस चं प्रमाण आहे, बेसिक झालेलं नाही, ऍसिडिक झालेलं नाही. H प्लस पण फ्री आहे, तेवढेच OH मायनस पण आहे. आपली व्याख्या परत सांगतोय, डेफिनेशन cation or anion from the salt react with water so as to produce acidic or basic solution. इथं H plus is dissolved in water, equal amount of OH minus is also in water, so there is no any hydrolysis takes place. The solution becomes neutral. Okay, so that is why hydrolysis of strong acid and strong base does not take place.
अनदर रिझन वेगळ्या पद्धतीने सांगू शकतो आपण की ह्याच्यामध्ये H+ आणि OH- दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. वॉटर इज न्यूट्रल किंवा वॉटर न्यूट्रल वॉटरमध्ये प्युअर वॉटरमध्ये H+ आणि OH- हे कॉन्सन्ट्रेशन सेम असेल. जोपर्यंत ते कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्ब होत नाही तोपर्यंत ऍसिडिक सोल्युशन पण होत नाही आणि बेसिक पण होत नाही. आणि म्हणून इतर कॉन्सन्ट्रेशन तशीच राहिलेली आहे, कारण NaOH पण झालेलं आहे आणि HCl पण झालेलं आहे. एवढे आहे ते परत पुन्हा इकडे आलेले आहे. आणि त्यामुळे salt of strong acid and strong base does not undergo hydrolysis. ओके, क्लिअर? सोपं आहे, एकदम सोपं आहे. खूप जर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं तर नक्कीच तुम्हाला हे कन्सेप्ट चांगला क्लिअर कळेल. ठीक आहे, आपण बघू दुसरा सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस असा जर सॉल्ट असेल तो हायड्रोलिसिस होतो का ते आपण आता बघू. कोणते स्ट्रॉंग ऍसिड घ्या जे आपल्या बुक मध्ये दिले तेच आपण H2SO4 and weak base copper hydroxide as you from your book पुस्तकामधून घेतले तसे आपण घेऊ. कॉपर हायड्रोक्साइड यांच्यापासून कोणता सॉल्ट तयार होतो? सोपा आहे, CuSO4 हा सॉल्ट यांच्यापासून तयार होतो, कॉपर सल्फेट. आता हा कॉपर सल्फेट फक्त सॉल्ट घेऊ आपण. CuSO4 it will dissociate as Cu+2 plus SO4 minus 2. Cu+2 and SO4 minus 2. आता याचं पहिलं उदाहरण बघू आपण. SO4 minus 2 H+ बरोबर रिएक्शन करेल, म्हणजे आधी याचा हायड्रोलिसिस होते का बघू आपण. SO4 minus 2 H+ बरोबर, कारण निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे तरी H+ बरोबर रिएक्शन होईल आणि H2SO4 तयार होईल असं वाटतं. H2SO4 तयार होईल असं वाटतं. पण what is H2SO4? It is strong acid. What is its tendency? To dissociate completely. It will give SO4 minus 2 and H+. ऍसिडिक मीडियम मध्ये राहणारच नाही, म्हणजे याचं हायड्रोलिसिस होत नाही. नाव Cu+2 plus 4 water molecule will give you CuOH twice plus twice of H3O plus. कॉपर वॉटरवर रिएक्शन केल्यानंतर कॉपर हायड्रॉक्साईड तयार होईल आणि आपल्याला H+ किंवा हायड्रोनियम आयन मिळेल. आता इथं पुन्हा कॉपर हायड्रॉक्साईड कसा आहे? वीक आहे. त्याचं डिसोसिएशन किती होईल? फार तर 5% होईल. त्यामुळे ते आहे तसंच कॉपर हायड्रॉक्साईड राहील, बरोबर. याच्यापासून काय OH- आयन मिळणार नाहीत, कारण इट इज वीक बेस. आता राहिला प्रश्न कुठला? H3O+ चा. H3O+ फ्री आहे. आता जो सोल्युशन तयार होणार आहे त्या सोल्युशनला कोणतं कॅरेक्टर मिळेल? तर H3O+ किंवा H+ चं कॅरेक्टर मिळेल. आता H+ काय दाखवतो? तर ऍसिडिक मीडियम. त्यामुळे that salt when react with water it will show acidic character. Why? Presence of H3O+. आधीच्या ह्याच्या पण तुला सांगू शकतो आपण. थोडक्यात जे स्ट्रॉंगर आहे त्याचाच ठसा त्या सोल्युशनवर उमटतो. स्ट्रॉंग ऍसिड आहे, सोल्युशन कसं होईल? ऍसिडिक. ओके, आता इथं बघा हायड्रोलिसिस झाले, जे वीकर आहे त्याचं हायड्रोलिसिस झालं. गंमतच आहे,
की वीकरचं हायड्रोलिसिस झालं, स्ट्रॉंगरचं झालं नाही, ते आहे तसेच राहील. सो वीक अंडरगो हायड्रोलिसिस but character shows stronger one. Okay, that is salt of strong acid and weak base. तर तिसरं एक्झाम्पल आपण बघू किंवा तिसरा सॉल्ट घेऊ आपण. सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. त्याचा हायड्रोलिसिस होईल का? तर त्याचा हायड्रोलिसिस होणार आहे. एखादं वीक ऍसिड घेऊ आपण, दॅट इज CH3COOH. स्ट्रॉंग बेस घेऊ आपण NaOH. यांच्यापासून जो सॉल्ट तयार होईल CH3COO Na. त्यामुळे याला सोडियम ऍसिटेट. So this CH3COONA react with water, it will produce CH3COOH plus say NaOH. आता CH3COOH आता बघा CH3COO minus, it will combine with H plus किंवा हायड्रोनियम आयन so as to form CH3COO. हा H plus किंवा हायड्रोनियम आयन कुणाकडून आला? वॉटर कडून आलेला आहे. त्याच्यामुळे काय तयार होईल? ऍसिडिक ऍसिड तयार होईल. बॅकवर्ड रिएक्शन फेवर होईल का? होणार नाही, कारण ऍसिडिक ऍसिड वीक ऍसिड आहे. दुसरी गोष्ट Na हा याचे जर विघटन केलं तर Na plus OH minus, Na plus combined with OH minus so as to form NaOH. पण हे होईल का? नाही होणार. बॅकवर्ड रिएक्शन फेवर्स because this is one stronger one, so it will not remain as it is OH minus and Na plus. But here H plus ion concentration get reduced. पण इथं बघितलं बघा CH3 होईल, त्यामुळे इथे काय होईल? Na प्लस म्हणून आपण आणि OH मायनस म्हणून. H प्लस चं प्रमाण राहिलेलं नाही, काय राहिलेलं आहे? OH मायनस. Acidic acid combined with H plus so as to form, so acetate ion combined with H plus so as to form acetic acid. So here free ions are OH ions. आता कुणाचा हायड्रोलिसिस झालं? तर वीक ऍसिड झालं. फ्री कोणते राहिले? तर OH मायनस राहिले. आणि OH मायनस मुळे सोल्युशन कसं असेल? सोल्युशन विल बी बेसिक. जसं मगाशी सांगितलं, स्ट्रॉंगर वन आपला ठसा अंतर. स्ट्रॉंगर वन वीक स्ट्रॉंग बेस आहे, सोल्युशन विल बी बेसिक. pH विल बी ग्रेटर दॅन 7. 7 पेक्षा pH त्याचा जास्त असेल. ठीक है. So we salt of weak acid and strong base, the solution will be basic in nature. Okay. आपण आता आपण बघू salt of weak acid and weak base. आणि weak acid आणि weak base सॉल्ट घेऊन त्याचा हायड्रोलिसिस होतं का? आणि हायड्रोलिसिस झाल्यानंतर सोल्युशन ऍसिडिक होईल का बेसिक होईल का न्यूट्रल होईल? ओके. आता इथे थोडी गंमत. फोर्थ आपण बघतोय सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. त्याचा हायड्रोलिसिस होईल का? नक्कीच होणार, कारण मी मागे सांगितलं मागच्या वेळेला जो वीकर आहे तो हायड्रोलिसिस होणार. आता इथे तर दोन्ही वीक आहेत, वीक ऍसिड आणि वीक बेस आहे. दोन्ही वीक असल्यामुळे 100% हायड्रोलिसिस होणार. मग हायड्रोलिसिस झाल्यानंतर हे सोल्युशन ऍसिडिक होणार आहे काय बेसिक होणार आहे काय न्यूट्रल राहणार आहे? हे कसं करायचं? ओके. आता आपण साधं खूप आहे ना,
सॉल्ट BA म्हणून आपण तयार केलेला आहे. that BA dissociate as B plus plus A minus. आणि हा BA कशापासून बनलेला आहे? इन जनरल बघतो आपण BA made up of weak acid and weak base. It will dissociate as B plus and A minus. म्हणजे कॅटायन आणि एनायन मध्ये त्याचं डिसोसिएशन होईल. असा B plus आणि A minus B plus plus A minus react with water so as to produce BOH plus HE. B plus combined with OH minus from water so as to form BOH and H plus combined with anion so as to form HA. In general reaction आपण लिहितो. आणि हा BOH कसा आहे तर weak base, this is weak acid. मग आता त्याचं हायड्रोलिसिस झाल्यानंतर सोल्युशन कसं होईल? ऍसिडिक होईल, बेसिक होईल, काय न्यूट्रल होईल? That depends on Ka and Kb value. आता Ka म्हणजे काय? डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड. Kb म्हणजे काय? डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस. त्या दोन्ही घटकावर सोल्युशन ऍसिडिक होणार आहे, सोल्युशन बेसिक होणार आहे, का सोल्युशन न्यूट्रल राहणार. हे दोन्ही Ka आणि Kb यांच्यावर ते अवलंबून आहे. एक वन बाय वन एक्झाम्पल बघू. समजा Ka dissociation constant of acid if Ka is greater than Kb. अशी जर कंडिशन असेल तर सोल्युशन ऍसिडिक होईल, काय बेसिक होईल. नो डाऊट दोन्ही वीक असल्यामुळे हायड्रोलिसिस दोन्हींचंही होणारच. आता इथे बघा एक एक्झाम्पल घेऊ आपण. NH4F दॅट इज अमोनियम फ्लोराइड. आता अमोनियम फ्लोराइड कशापासून बनलेला असेल तर वीक बेस असेल NH4OH आणि वीक ऍसिड असेल HF. आता याच्यामध्ये डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड HF चा आहे ती 7.2 into 10⁻⁻⁴. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड HF चा 7.2 into 10⁻⁴. आणि Kb आहे NH4OH चा जो 1.8 into 10⁻⁵. ठीक आहे. म्हणजे Ka ची व्हॅल्यू डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड HF चा हा जास्त आहे Kb पेक्षा, NH4OH पेक्षा. आता रिएक्शन बघू आपण. NH4 प्लस रिएक्ट विथ वॉटर, त्याच्यापासून NH4 प्लस बना ना, NH4 प्लस आणि F माइनस. react with water so as to produce NH4OH plus H3O plus. So here aqueous सगळ्या गोष्टी aqueous तर लिहित बसत नाही. त्याच पद्धतीनं F minus react with water so as to produce react with OH. F minus react with water, it will produce HF plus OH minus. आता दोन्ही वीक आहेत, दोन्ही वीक असल्यामुळे दोघांची रिएक्शन वॉटर बरोबर होणार आहे, दोन्ही घटक हायड्रोलिसिस होणार आहेत. पण याच्यामध्ये डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड HF इज मोर दॅन NH4OH. म्हणजे आपण आधी सांगितल्या पद्धतीने जो वीकर आहे
that will undergo hydrolysis. आता ह्याच्या तुलनेत NH4 weak आहे. So NH4 plus react with water to undergo hydrolysis so as to give more number of H3O plus. H3O plus ची संख्या जास्त आहे comparatively OH minus पेक्षा आणि म्हणून solution will be acidic in nature. जसं मागच्या भागात सांगितलं स्ट्रॉंगर आहे तोच आपला ठसा उमटवतो, याचा व्हॅल्यू जास्त आहे Ka, so it will be acidic in nature. Okay, so here value of Ka is more, NH4 plus undergo hydrolysis so as to give more number of H3O plus. Okay, so the solution will be acidic in nature. Now we'll see a second condition, that is if Ka is smaller than Kb. समजा Ka हा Kb पेक्षा स्मॉल असेल म्हणजे त्याची व्हॅल्यू कमी असेल. फॉर एक्झाम्पल घेऊ आपण HCl घेऊ आपण एक्झाम्पल, किंवा सॉरी आता इथे घेऊ आपण HCl घेऊ. HCl त्याची व्हॅल्यू आहे Ka व्हॅल्यू इज 4 into 10 raised to minus 10. बेस घेऊ आपण NH4OH, Kb ची व्हॅल्यू आहे मगाशी आपण बोललो 1.8 into 10 raised to minus 5. आता Cl, HCl आणि NH4OH हे जर एकच झाले तर सॉल्ट कुठला होणार आहे NH4Cl. ओके, NH4Cl हा सॉल्ट असेल. आता NH4 plus combined with water it will produce NH4OH plus H3O plus. So here NH4 plus combined with water so as to produce NH4OH and H3O plus. Similarly, Cl minus react with say water, what it will produce? H and Cl, HCl plus OH minus. आता बघा Kb ची व्हॅल्यू जास्त आहे Ka पेक्षा. वीकर कोण झाला ऍसिड HCl, तुलनेने NH4OH च्या तुलनेत HCl हा वीकर. आता हायड्रोलिसिस कोणाचं होणार Cl रिएक्ट विथ वॉटर इट विल प्रोड्यूस OH मायनस. आता जो वीकर आहे त्याचा आपण लक्षात घेतोय होय की नाही. सो Cl रिएक्ट विथ वॉटर इट विल प्रोड्यूस OH मायनस. नो डाउट NH4 सुद्धा वीक आहे, इट विल प्रोड्यूस H3O प्लस बट इट इज लेस दॅन OH मायनस. त्यामुळे सोल्यूशन कसं होईल सायनाइड आयन ऑन हायड्रोलिसिस इट विल प्रोड्यूस मोर OH मायनस. द सोल्यूशन विल बी बेसिक इन नेचर. ओके, परत मागचाच रूल, जो वीकर आहे त्याचा हायड्रोलिसिस होतं, जो स्ट्रॉंगर आहे त्याचा ठसा सोल्यूशन मध्ये उमटतो. ओके, सो द सोल्यूशन विल बी बेसिक इन नेचर. आणि आता शेवटची कंडिशन आपण बघू. इफ Ka and Kb if they are equal. For example, weak acid use CH3COOH, weak base use NH4OH, salt जो तयार होईल CH3COONH4. ओके, आता आपल्याला माहिती आहे मगाशीच आपण बघितले NH4OH Kb ची व्हॅल्यू आहे 1.8 into 10 raised to minus 5. CH3COOH Ka ची व्हॅल्यू आहे 1.8 into 10 raised to minus 5. दोघांची व्हॅल्यू सेम आहे. आता इथं CH3COO minus combined with water it will give you CH3COOH plus
प्लस OH मायनस. ओके, सिंपल. त्याच पद्धतीनं NH4 प्लस NH4 plus combined with water molecule, it will give you NH4OH plus H3O plus. आता इथं OH मायनस तयार झालेला आहे आणि H3O प्लस हे तयार. Amount of OH minus and amount of H3O plus, they are same because dissociation constant they are same. म्हणून dissociation constant same आहे. जेवढे OH झालेले आहे तेवढे H2O plus होणार आहे. इक्वल नंबर असल्यामुळे सोल्युशन कसं होईल, न्यूट्रल होणार. आता इथं परत दोन्ही वीक असल्यामुळे दोघांचाही हायड्रोलिसिस होणार, पण हायड्रोलिसिस केल्यानंतर संख्या किती दिलेली आहे, दोघांनी सेम दिलेली आहे. OH मायनस सेम आहे, H2O plus सेम असल्यामुळे solution will be neutral in nature. Okay, so अशा पद्धतीने आपण बघितलं salt of strong acid strong base, salt of strong acid weak base, salt of weak acid strong base and salt of weak acid and weak base. आता या सर्व गोष्टींमध्ये महत्त्वाची गोष्ट कोणती लक्षात ठेवायची आहे, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जो वीकर आहे तो हायड्रोलिसिस जातो. वीकर वन अंडरगो हायड्रोलिसिस. Second, those are stronger, those ions are stronger. In a salt, the strong ion that will show its character. म्हणजे थोडक्यात समजा स्ट्रॉंग ऍसिड पासून जर सॉल्ट बनलेला आहे, बेस वीकर असेल तर सोल्युशन कसं असेल, ऍसिडिक. समजा वीक ऍसिड असेल, बेस स्ट्रॉंग बेस असेल, ज्यापासून जर सॉल्ट बनलेला असेल तर जे सोल्युशन हायड्रोलिसिस केल्यानंतर बेसिक कॅरेक्टर दाखवणार. आणि जर का दोन्ही वीक असतील तर सोल्युशन ऍसिडिक पण कॅरेक्टर दाखवेल, बेसिक पण दाखवेल आणि न्यूट्रल पण दाखवेल. हे सर्व कशावर अवलंबून आहे, ऍसिडिक दाखवणं हे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड, डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस यांच्या व्हॅल्यूवर अवलंबून आहे. समजा डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड हा डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस म्हणजे Ka ची व्हॅल्यू Kb पेक्षा जास्त असेल तर सोल्युशन ऍसिडिक होईल, Kb ची व्हॅल्यू Ka पेक्षा जास्त असेल तर सोल्युशन बेसिक होईल आणि दोघांची व्हॅल्यू सेम असेल तर सोल्युशन न्यूट्रल होईल. दिस इज ऑल अबाउट युअर हायड्रोलिसिस. ओके, समजतंय? खूप सोपं आहे. जर तुम्ही कन्सेप्ट जर व्यवस्थित लक्षात घेतली तर काहीही कठीण नाही, एकदम सोपं.